कर्जतमध्ये अपक्ष उमेदवाराचे सर्व नियोजन तटकरे कुटुंबियांनी केले असा गंभीर आरोप शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केलाय। महायुतीमध्ये राहून महायुतीशी गद्दारी तटकरे यांनी केल्याचा आरोप त्यांनी केलाय। महायुती टिकवायची असेल तर अशा लोकांना सत्तेमध्ये सहभागी करून घेऊ नये असे म्हणत त्यांनी सुनील तटकरे यांच्या विरोधात एल्गार पुकारला आहे। अपेक्षा अशीच आहे की या ठिकाणी अशा लोकांना सत्तेमध्ये सहभागी करून घेतलं नाही पाहिजे। अशा लोकांना सत्तेमध्ये सहभागी करून घेतलं नाही पाहिजे, कारण जर ही अलायन्स जर आपल्याला भविष्यकाळामध्ये स्ट्रॉंगली टिकवायची आहे किंवा चांगल्या पद्धतीने काम संपूर्ण राज्यामध्ये करायचे आहे किंवा महायुती म्हणून सक्षमपणे जायचं आहे, याच्या अगोदरसुद्धा शिवसेना भारतीय जनता पार्टी यांची महायुती 25 वर्ष अभेद्य युती आहे आणि युती असताना मधल्या काळामध्ये उद्धव साहेबांकडून ज्या चुका झाल्या त्या पुन्हा एकनाथ शिंदे साहेबांकडून कधीच होणार नाहीत। आम्ही हिंदुत्वाच्या विचाराचे असणारे सारेजण त्या ठिकाणी शिवसेना भारतीय जनता पार्टी एकत्रपणे त्या ठिकाणी काम करत असताना अशा पद्धतीने आपण राष्ट्रवादीला आपण अलायन्समध्ये घेतल्यानंतर सुनील तटकरे हे जबाबदार व्यक्तिमत्व आहे, प्रदेशाध्यक्ष आहेत ते एका पक्षाचे, आणि तरीसुद्धा त्यांनी असं कृत्य करावं हे लाजिरवाण आहे आमच्या महायुतीसाठी सगळ्यांसाठी। त्यामुळे आज जे काय ते बोलत आहेत त्या ठिकाणी की मला त्या गोष्टी मी निग्लेक्ट करतोय, अरे तुम्ही चूक केलेलीच आहे ना, ही कबूल करता ती सगळ्यांसमोर आलेली आहे, हे सगळ्यांसमोर सत्तेसमोर आलेलं आहे ना का हा राष्ट्रवादीचाच उमेदवार त्या ठिकाणी अपक्ष दिलेला होता, त्याला सगळं आर्थिक बल पण देण्याचं काम केलं, प्रशासन सगळं हाताळण्याचं काम केलं, सगळं काम सुनील तटकरे या ठिकाणी आणि त्याचे परिवार या ठिकाणी करत होते। त्यामुळे त्यांनीच हे केलेलं आहे। सुनील तटकरेंनी महायुतीमध्ये राहून महायुतीशी प्रतारणा करून त्या ठिकाणी गद्दारी करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे।